चिपळूण नगरपालिकेमध्ये विरोधी बाकावर बसलेले नगरसेवक साजिदभाई सरगुरे वारंवार अनेक प्रश्न घेऊन आपल्यासमोर येतात. आता एक नवा प्रश्न काय आहे तो आपण जाणून घेतो. पण सुरुवातीला आपण सांगतो की गोल्डकोटला जे पाणी प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन समोर येतात. नेमकं काय आहे जाणून घेतोय. साजिदभाई काय सांगा. गोलकोटमध्ये एक जॅकवेल आहे, पाणी पुरवठा त्या जॅकवेल माध्यमातून होतो आणि त्याचा जो 150 आणि तो पाण्याचा पंप हा किमान 20 ते 25 दिवस जास्त झाले तो खराब आहे. तर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं असतं, त्यांनी ते काम केलेलं नाही, म्हणून हे सगळे पाण्याचे प्रश्न निर्माण झालेत. नेमकं काय झालंय म्हणजे तो एक पंप खराब झालाय म्हणजे किती गावांचा, किती वाड्यांचा, किती वस्तींचा पाणी किमान 20 ते 25 हजार ह्या लोकांचा पाणी पुरवठा थांबलेला आहे. पाणी पुरवठा हा केला जातो, पण 120च्या पंपाने केला जातो. 120च्या पंपाने 15 मिनटं अर्धा तास हा पाणी पुरवठा केला जातो. त्यांनी ना लोकांना आंघोळी करायला पाणी भेटत आहे, ना पाणी प्यायला भेटत आहे, ना काय. आणि राहिला गावांचा प्रश्न तर हा गोलकोट रोड, पेटमाप, मुरादपूर, उकताड ह्या सगळ्या भागात जाणारा जो पाणी आहे तो एका जॅकलवरनं जातो आणि त्या कारणामुळे आम्ही आज हे समोर आलोय. ह्याबाबत तुम्ही आताच कॉन्शियसची बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. 100% हा प्रश्न आम्ही उपस्थित केला की संबंधित असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही बाद करून टाका. आम्हाला जर लोकांचा प्रश्न निर्माण होत असेल, लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न निर्माण होत असेल, तर असे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला नको आहेत. किंवा नगरपालिका काय करते ह्याचा सुद्धा अजूनपर्यंत प्रश्नाचं उत्तर भेटलेलं नाही. कौन्सिलच्या बैठकीमध्ये तुम्हाला नेमकं काय उत्तर मिळालं. आमच्या काउन्सिलच्या बैठकीमध्ये जेव्हा आम्ही हे प्रश्न उपस्थित केले तेव्हा आम्हाला स्पष्ट मत सांगण्यात आलं की हा 2-4 दिवसात हा प्रश्न सोडवला जाईल. पण काउन्सिल होऊन सुद्धा आज 10 ते 12 दिवस झालेत, पण अजून काही प्रश्न सुटलेले नाही. काय वाटतं ह्यामागे नेमकं काय कारण असू शकतं. ह्यामागे 100% एकच कारण आहे की प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे, हे सुस्तीपणा आहे आणि असलेले संबंधित. आज मी नगरसेवक आहे आणि असलेल्या बॉडीच्या संदर्भात पण बोलीन, बॉडीची पण हलगर्जीपणा आहे, म्हणून हे सगळं आम्हाला फेस करायला लागतंय. असलेल्या एखाद्या नगरपालिकेचा जर रहिवासी असेल आणि तो पाणी पुरवठ्याचा पाणीपट्टी भरत असेल तर त्याला पाणी पुरवणे हा नगरपालिकेचा पहिला कर्तव्य आहे आणि ते होत नाही आहे आणि हे दिसून येतोय, म्हणून आम्ही आज समोर आलोय. मला आज कुठंतरी संशय आहे की असलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हे कोणतरी पैसे घेत असतील, म्हणून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. असलेल्या कॉन्ट्रॅक्टरकडून नेमके पैसे कोण घेतात, कुणावरती आरोप करतात. मी आज आरोप करतोय ते खोडून यांनी दाखवावे. कुणावरती करताय आरोप. हे 100% मला असं वाटत असेल की कोणतरी ह्या असलेल्या संबंधित प्रशासन असेल किंवा असलेले संबंधित बॉडीतले कोणतरी असतील, हे 100% करत असतील, म्हणून हे पाण्याचे प्रश्न सुटत नसतील. जर नाही करत असतील ते कॉन्ट्रॅक्टरच्याकडनं 100% काम करून घेण्याचं काम पण यांचंच होतं, हे अजून केलेलं नाही. म्हणून हे आम्हाला दिवस बघायला लागतात, म्हणून हे आम्हाला बोलायला लागते. घरात खोलीतले विषय आम्हाला चव्हाट्यावर आणायला यांनी आणले आणि हे करतायत, म्हणून आम्हाला हे बोलायला लागते. 4 दिवसाच्या आतमध्ये यांनी केलं नाही ते 100% ह्यांचे असलेले सगळे कॅबिन बंद करून टाकणार नगरपालिके आणि त्यांच्या समोर बसणार. मला तरी बघू दे कसा पाणी पुरवठा होत नाही तो. तुमचा नेमकं बोर्ड कुणाकडे आहे. माझं बोट 100% पाणी पुरवठा विभागाकडे आहे आणि पाणी पुरवठा विभागाची ही जबाबदारी आहे की पाणी पुरवठा हा केला पाहिजे आणि ते करत नाहीत. ह्याच्यामध्ये हे सक्षम नाही हे दिसून येते. पाणी आरोग्य सभापती, पाणी सभापती जे आहेत निहार कोळे यांच्या बाबतीत तुम्हाला सांगा. मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. निहार कोळे हे सभापती असतील, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पडावी हेच मला त्यांना सांगायचं होतं आणि मी त्यांना सातत्याने सांगितलंय. मैत्री, दोस्ती हे सगळं विषय, पण नागरिकांचा प्रश्न उपस्थित झाला तर मी 100% कुणाला सोडणार नाही. तुम्ही नेहमी आक्रमक असता, अनेक प्रश्न समोर घेऊन येता, 2-3 प्रश्न आलेले आहेत. आता हा प्रश्नाकडे कसं पाहता, एकंदरीत पुढची भूमिका काय असेल. 4 दिवसात हे नाही झालं. आम्ही गेल्या 2 काउन्सिलमध्ये पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घ्या, पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे, या अनुषंगाने हे सगळे मुद्दे मांडलेले. पण काउन्सिलमधले मुद्देसुद्धा ह्यांच्याकडे सकारात्मक चर्चा केल्याशिवाय होत नाहीत किंवा काही प्रश्नाचे उत्तर नाही. प्रशासन पण मस्त आहे आणि एकदम स्वस्त आहे, काय घेणं देणं नाही कुणाशी. पण असं तर चालत असेल तर 100% सगळ्यांना जाग देणार, सगळ्यांचे कान टोचणार. मी जबाबदारी घेतली. तुम्ही आता म्हणालात की निहार कोळे तुमचे मित्र आहेत, मैत्री वेगळी. तुम्ही निहार कोळेंशी याबाबत काही चर्चा केली. मी संबंधित सभापतींजवळ पण ह्या संदर्भात चर्चा केली. मी त्यांना सांगितलं की पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तुम्ही सातत्याने ह्याच्यावरती पाठपुरावा करा आणि हा विषय संपवून टाका. पण अजून त्याचा काही सकारात्मक विषय किंवा हा निवारण झालेला नाही, म्हणून आम्हाला हे बोलायला लागते. निहार कोळे आकर्ष म्हणायचं. आता हे जनतेने ठरवायचं. तुमचं मत काय. माझं मत असं आहे की असलेल्या सभापतींनी त्यांची जबाबदारी ही पार पाडलीच पाहिजे आणि नाही पाडत असेल तर तुम्ही जबाबदारी दुसऱ्याला द्या. म्हणजे अकर्ष माहिती असं म्हणायचं का. मी असं म्हणण्यापेक्षा लोकांनी ठरवावं. तुम्ही सांगा. मी माझं एक मत काय आहे की संबंधित असलेल्या खात्याचा जबाबदार व्यक्ती त्यांनी जर जबाबदारी पार नाही पाडली तर ती त्याची जबाबदारी आहे, त्यांनी ते फेस करायचं आहे. माझं असं मत नसेल की तो अक्षम आहे, पण त्याला जर ते एखादी जबाबदारी दिलेली आहे तर त्यांनी ते केलं पाहिजे ना.
जर नाही करत असेल तर जबाबदारी देऊन टाका दुसऱ्याला. आणि मी काय बोलतो, त्या कॉन्ट्रॅक्टरला का मागं टाकताय? काय त्या कॉन्ट्रॅक्टर एवढा आहे? बदलून टाका. काय गरज नाही अशा कॉन्ट्रॅक्टरांची आम्हाला. आणि आम्ही काय असं झेलू तुमच्यासाठी? एवढ्याची काय गरज पडली आहे? आणि नगरपालिकेचा कारभार हा असा सकारात्मक असला पाहिजे, हे पारदर्शकता असली पाहिजे त्या कामामध्ये. पण आम्हाला कुठेही दिसत नाही आहे हे अशा पद्धतीचं. आणि हे जर दिसलं नाही तर मी तुम्हाला परत आव्हान ह्या पत्रकार माध्यमातून केलं आहे की मी 100% नागरिकांसोबत नगरपालिकेचे सगळे असलेले रूम बंद करून ह्यांच्या समोर बसणार. मला तरी बघू दे कामकाज कसं चालतं. ह्यांना जर कामकाज करायचं असतं ना तर ह्यांनी 24 तासात काम केलं असतं. ह्याला 25 दिवस आणि 20 दिवस गेले नसते. ह्याला जबाबदारी लोक आहेत. एखादा व्यक्ती जर बिना पाण्याने मेला ना तर 100% लक्षात ठेवा, मी कोणाला सोडणार नाही. आपण पाहिलं या ठिकाणी 100% लक्षात ठेवा, मी कुणालाही सोडणार नाही. 4 दिवसामध्ये काम जर केलं नाही तर सर्व केबिनला मी लॉक लावीन, यांच्यासमोर ठिय्या आंदोलन करीन, असं मत या ठिकाणी साई सुरगुने व्यक्त केले. कॅमेरामन सायशेख सर, निसार शेख, नवराष्ट्र चिपळूण.